राजकीय मंडळी राजकारण बाजूला ठेवून आज बाप्पाच्या सेवेमध्ये मग्न असल्याचं पाहायला मिळालं। राजकारण जरी या मंडळींनी बाजूला ठेवलं असलं तरी साकडं मात्र राजकीय घडामोडींचंच घातलंय। राज्याचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हो अशी गणरायाचरणी प्रार्थना शिवसेनेच्या शंभूराज देसाईंनी केली। तर आमच्या जागा सर्वाधिक जागा निवडून याव्यात आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना चित्रा वाघ यांनी केली आहे। तर अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारचं नेतृत्व करावं असं साकडं बाप्पाला घातलंय। आम्ही सगळेजण राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। गणरायाचा आशीर्वाद आमच्या महायुती सरकारवर राहावा आणि पुढच्या वर्षी परत एकदा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच हा गणेश उत्सव साजरा करण्याची संधी आशीर्वाद गणरायानं आम्हाला द्यावा अशी गणरायाचरणी मी प्रार्थना करतो। गणरायाकडे हात जोडून प्रार्थना आहे की या वेळेला विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकाधिक जागा निवडून येऊ द्या आणि पुन्हा एकदा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसून त्या ठिकाणी काम करताना बघण्याची संधी गणरायाने आम्हाला द्यावी ही मीच नाही समस्त महाराष्ट्रातील भाजप परिवाराची इच्छा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या प्रत्येकाची ही भावना आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं आणि म्हणून गणपतीच्या निमित्तानं जी काही लोक आमच्याकडे येतात, म्हणजे मला एक माझे मित्र आहेत जे भारतीय जनता पार्टीचे आहेत, एक शिवसेनेचे पण मित्र आहेत, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे देखावे अनेक ठिकाणी साकारले। त्यांना असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री असावे, कोणाला वाटतं शिंदे साहेब असावे। तसं मला वाटतं की दादा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, हे आम्ही आमचं साकडं घालू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।